काम करा. अरे लक्ष्मण हाकेला बदनाम करून 2 दिवस तुम्हाला पब्लिसिटी मिळेल, तिसऱ्या दिवशी तुम्ही कुठं जाल. म्हणजे लक्ष्मण हाके तुमचा काय ब्रेड बटर आहे का? तुम्ही जगू शकत नाही का लक्ष्मण हाकेचं नाव घेतल्याशिवाय? त्यामुळं हे स्टंटबाजी करणारी लोक आहेत. अशा चिल्लर चाळ्या. व्हिडिओ व्हायरल झाला सर तुमचा, ती क्लिप की आता सध्या पत्रकार परिषदेत, त्याच्यावर काय म्हणणं? हे बघा, तो व्हिडिओ व्हायरल झाला, तो पूर्ण जर व्हायरल केला असता तर मला त्याच्यावर सविस्तर माझी भूमिका मांडता आली असती. मी माझी भूमिका नेहमी मांडत आलो आहे की ओबीसीचं आरक्षण संपलं आहे आणि ओबीसींचे हक्क अधिकार या संविधानानं जे दिलेले होते ते पूर्णपणे संपुष्टात आलेले आहेत. ही माझी भूमिका आहे. आणि ही भूमिका घेत असताना काही विघ्नसंतोषी मंडळी हे मला ट्रोल करतायत, माझ्या गाड्यावरती दगडफेक करतायत, महिलांना माझ्यावर पाठवतायत आणि त्याच प्रवृत्ती आहेत ह्या की ज्यांनी तो व्हिडिओ सलगपणे न दाखवता त्यांना जेवढा हवा आहे तेवढा कट पेस्ट करून 2-3 व्हिडिओचे भाग एकत्र करून तो व्हायरल केला आहे. मी काय बोललो आहे त्यामध्ये? काय त्यामध्ये कुठला कायदा हातात घेतला आहे का? मी काय राष्ट्राच्या विरोधात बोललो आहे का? कुठल्या व्यक्तीची मानहानी होईल असं बोललो आहे? मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. मी माझी भूमिका तर उघडपणे मांडतो आहे आणि मी उघडपणे भूमिका मांडत असताना मी कोणाच्याच बापाला भीत नाही. त्यात एवढं लपवून छपवून, बरं काही कायद्यानं मी गुन्हा केला असेल, मला फाशीची शिक्षा द्या, ती भोगायला तयार आहे मी. त्यामुळे मला त्या व्हिडिओच्या माध्यमातून हे एवढं काय हे होतं मला कळलेलं नाही. सर व्हिडिओ व्हायरल कोणी केला आणि काय भूमिका असेल त्याची? बघा, कोणतरी कार्यकर्ते आहेत झुटपूट, रोज त्यांना स्टंटबाजी हवी असते, त्यांना प्रसिद्ध व्हायचं असतं. प्रसिद्ध व्हारे काम जनसामान्यांच्या प्रश्नावर आंदोलनं उभी करा. वेगवेगळे प्रश्न आहेत या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये. बेरोजगारांचा प्रश्न आहे, शेतमजुरांचा प्रश्न आहे, दूध उत्पादकांचा प्रश्न आहे. काहीतरी अजेंडे घ्या आणि अजेंड्यावर काम करा. अरे लक्ष्मण हाकेला बदनाम करून 2 दिवस तुम्हाला पब्लिसिटी मिळेल, तिसऱ्या दिवशी तुम्ही कुठं जाल. म्हणजे लक्ष्मण हाके तुमचा काय ब्रेड बटर आहे का? तुम्ही जगू शकत नाही का लक्ष्मण हाकेचं नाव घेतल्याशिवाय? त्यामुळं हे स्टंटबाजी करणारी लोक आहेत. अशा चिल्लर चाळ्यांना मी अजिबात भीक घालणार नाही. आमचा ओबीसींचा लढा आम्ही पुढं कंटिन्यू करू.